नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? मस्तच असाल. चला तर मग आज आपण काय बनवणार आहोत माहिती आहे? ह्या मस्त अशा कुरकुरीत बिस्किटांचे मोदक. हे आहेत चीज बिस्किट. तर मग यातली ही चीज क्रीम जी आहे ती मी अशी स्पूनने काढून घेतली. का आपणच व्हरायटी खायची का गणपती बाप्पांना का ट्रेडिशनल फक्त उकडीचे मोदक किंवा ते गव्हाचे पिठाचे तळलेले मोदक असे पण काहीतरी वेगळे मोदक दिले पाहिजेत आपण. त्यांना बोर नाही करायचं आपण. म्हणून मग मी आज हे असे मोदक बनवलेले. थोडंसं गाईचं दूध टाकून मग मी ते बिस्किटांचं जे चुरा केला आहे ना तो मस्त मी मळून घेतला आहे. आणि पण एक आहे उकडीच्या मोदकांना कसं एक सॉफ्टनेस असतं. ह्याला कसं आपण जेव्हा ह्याची पाती अशी गोल गोल करतो ना, ह्याची टोपी बनवतो तेव्हा ते उलतं. इट्स ओके, होत असतं. फक्त थोडंसं दाबून गोल 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 करायचं म्हणजे ते थोडंसं व्यवस्थित बसतं. आणि मग त्याच्यामध्ये मी काय केलं, ते चीज जे बाजूला काढलं होतं त्याच्यात थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि मग ड्रायफ्रूट्स टाकलेत आणि काय करायचं, असं एक गोल 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 टोपी करायची आणि त्याच्यामध्ये ते ड्रायफ्रूट्स आणि जे चीज आहे ते टाकायचं. असे गोल 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 छान मोदक करायचे. गणपती बाप्पांना पण आवडलं पाहिजे, त्यांना पण बोर नको व्हायला सारखे सारखे उकडीचे मोदक, सारखे सारखे याची त्याचे. असं पण वेगळं वेगळं काहीतरी व्हरायटीचं करून खाऊ घाला. गणपती बाप्पा रुसून बसतील नाही तर आपल्या सगळ्यांवर. म्हणून मग मी थोडंसं आज विचार केला की मस्त चीजवाले डायटिंग, मी आणि गणपती बाप्पा सारखे आहेत, आमच्याकडे डायटिंग बिटिंग हा काही कन्सेप्ट नसतो. त्यामुळे आम्ही मस्त चीजचे आज मी पण खाणार आहे आणि गणपती बाप्पांना पण खाऊ घालणार आहे. म्हणजे नाही, आधी गणपती बाप्पांना देणार आहे, मग मी खाणार आहे. तुम्ही पण घरी बनवून बघा. वेगवेगळ्या बिस्किटांचे होतात पण माझ्याकडे चीजचे बिस्किट्स होते आणि माझ्या डोक्यात एकदम आलं. मग बघा हे कसे एकदम मस्त झाले. थोडंसं तुपाचं बोट घेऊन हातावर मळायचं म्हणजे हे असं एक बाहेरून एक शाईन आली आहे ना, ती तशी येते. मग आम्ही या गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये नवीन मोदकांच्या रेसिपीसोबत. बाय.